नमस्कार फ्रेंड्स, मी इथे तुम्हाला बीटरूटचे पराठे करून दाखवणार आहेत. तर मी इथे अगोदर 2 बीट खिसून घेतले होते. यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन, 1 वाटी बेसन. गव्हाचे पीठ घेतले होते 2.5 वाट्या. यानंतर मी ज्वारीचं पीठ घेतलं होतं 1 वाटी. हे सर्व मी पीठ अगोदरच चाळून घेतलेलं आहे. हे सर्व पीठ मी एकत्र करणार आहे आणि यासाठी आपल्याला एक वाटण लागतं, ते मी करून घेतलं होतं. मिरची, आलं, लसूण पेस्ट करून घेतली होती. हे सर्व आता आपल्याला एकत्र करायचं आहे. चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि ओवा हातावर कुस्करून घेतलेला आहे. तर आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे. थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित मळून घ्यायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं, मिडियमनच ठेवायचं. जास्त पातळ जर केलं तर मग पराठे करायला जमत नाही. अशा पद्धतीने मी हे पीठ मळून घेतलेलं आहे. एक 5 ते 10 मिनिटासाठी आपण याला साईडला ठेवून द्यायचं आहे. यानंतर पुढची प्रोसेस करायची आहे. तर झाले 10 मिनिट. तर आता आपण हे पराठे करायला घेऊया. छान असे मीडियम गोळे तयार करून घ्यायचे. इथे मी जाडसर प्लॅस्टिक घेतलं आहे. यावरती हे पराठे असे लाटून घेणार आहे. असं पातळच लाटून घ्यायचं, म्हणजे कुरकुरीत क्रिस्पी पराठे तयार होतात. इथे मी तवा ठेवलेला आहे. तर पराठे असे छान असे भाजून घ्यायचे. साईडने असं तेल सोडायचं. बीटरूटचे पराठे मुलांना टिफिनसाठी वगैरे द्यायला छान अशी इझी आयडिया आहे आणि सकाळी ब्रेकफास्टला तर उत्तम असा पर्याय आहे. आपले असे खाल्ले जात नाहीत, कच्चे खाल्ले जात नाहीत, त्यामुळे मुलांना असं खिसून पराठे करून जर दिलं, या पद्धतीने थालीपीठसारखं आपण पराठे बनवले तर मुलं हे आवडीने खातात. खूप सुंदर लागतात. मीडियम गॅसवर असे भाजून घ्यायचे. सुंदर असा पराठा तयार झालेला आहे. असे या पद्धतीने मी पराठे बनवत आहे. दररोज ब्रेकफास्टला काय बनवायचं हा गृहिणींना खूप मोठा प्रश्न असतो. त्यामुळे वेगवेगळ्या आयडिया आपण करत असतो. तर माझ्या चॅनेलवर मी पालक पराठे, थालीपीठ असे व्हिडिओज आहेत. तुम्ही चॅनेलला व्हिजिट करा. नक्कीच आवडतील अशा रेसिपीज आपल्या चॅनेलवर पाहायला मिळतील. तर नक्की चॅनेलला व्हिजिट करा. तर अशा पद्धतीने मी असे 5-6 पराठे करून घेतले. सुंदर असे पराठे तयार झालेले आहेत. खूप छान लागतात. तर अशा प्रकारे हेल्दी बीटरूटचे पराठे मी बनवलेले आहेत. मुलांना अशा प्रकारचे तुम्ही बीटरूटचे पराठे करून द्याल तर ते आवडीने खातील, कारण बीट खाल्ले जात नाही आणि बीटमध्ये आपल्याला आपल्या शरीरामध्ये जे काही हिमोग्लोबिनची कमतरता असते, डॉक्टर आवर्जून सांगतात की तुम्ही बीट वगैरे खात जा. तर असे बीट खाल्ले जात नाही, डायरेक्ट बीट खाल्ले जात नाही. तर मग आपण अशा प्रकारे जर पराठे बनवले, 2 बीटरूट खिसून ह्या पद्धतीने जसे आपण की थालीपीठ वगैरे करतो, पराठे बनवतो साधे, तसं या पद्धतीने हे बीट खिसून पराठे बनवू शकतो. तर थँक्यू. रेसिपीला लाईक आणि सबस्क्राईब करा.